नमस्कार, सुमन्स किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण झणझणीत आणि तितकीच चविष्ट बेसन पिठाची आमटी कशी बनवायची ते पाहणार आहोत। रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे, अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब जरूर करा आणि हो, रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आता आपल्याला आमटी बनवायची आणि त्या आमटीसाठी आपल्याला एक छोटंसं वाटण करायचं आहे। तर त्या वाटणासाठी आपण काय काय घेतलेलं आहे ते बघूया। तर इथे मी 9 ते 10 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे, या गावठी घेतलेल्या आहे। त्यानंतर 1 इंच आल्याचे तुकडे, थोडीशी देठासहित कोथिंबीर घेतलेली, 5 ते 6 इथे कढीपत्त्याची पाने आणि 2 चमचे इथे मी सुकं खोबरं या पद्धतीने कट करून घेतलेलं आहे। आता हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने आपण बारीक असं वाटण तयार करून घेतलेलं आहे। आता आपल्याला आमटी बनवायची, त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे आणि यामध्ये घालायचं आहे आपल्याला 2 ते 3 चमचे तेल। आता तेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करायचं आहे। आता तेल गरम झालं की लगेच यामध्ये घालायचं आहे आपल्याला अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा मोहरी घालायची आहे। मोहरी घातल्यानंतर यामध्येच घालायचं आहे आपल्याला पाव चमचा हिंग आणि त्यानंतर घालायचं आहे आपल्याला यामध्ये भरपूर सारा कढीपत्ता। आता हे चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे। आता जिरं मोहरी परतून झाले की लगेच यामध्ये आपल्याला घालायचं आहे जे आपण वाटण तयार केलेलं ते वाटण यामध्ये आपल्याला घालायचं आहे आणि घातल्यानंतर आपल्याला तेल सुटेपर्यंत छान असं परतून घ्यायचं, कारण आपण हे कच्चच घेतलेलं आहे। आता बाहेर पाऊस पडतो, भाजीला काहीच नाही आणि भाजीला जायला पण जमत नाही, मग आपल्या हाताखालच्या साहित्य घरामध्ये तर बेसन पीठ सगळ्यांच्याच असतं। अशी खमंग झणझणीत अशी आमटी तुम्ही एकदा माझ्या पद्धतीने करून बघा, भाताबरोबर बाजरीच्या भाकरी बरोबर अप्रतिम लागते। तर बघा, तेल सुटेपर्यंत छान असं आपण परतून घेतलेलं आहे आणि कच्चेपणा सुद्धा कमी झालेला आहे। आता यामध्ये आपल्याला काही कोरडे मसाले घालायचे आहे। तर इथे घेतलेला आहे पाव चमचा हळद, 1 चमचा काश्मीरी लाल तिखट, 1 चमचा इथे मी गोडा मसाला घेतलेला आहे, कारण कोणत्याही आमटीमध्ये गोडा मसाला घाला त्याची चव दुपटीने वाढते आणि गोडा मसाल्याची रेसिपी मी चॅनलवर अपलोड केलेली आहे, तिथे तुम्ही बघू शकता। त्यानंतर घालायचा आहे आपल्याला 1 चमचा कांदा लसूण मसाला आणि 1 चमचा घरगुती मिरची पावडर। आता हे सगळं आपल्याला परतून घ्यायचं आहे। आता इथे आपण कोरडे मसाले सगळे परतून घेतलेले आहे आणि तेल सुद्धा सुटलेलं आहे। आता यामध्येच घालायचं आहे आपल्याला 1 चमचा बेसन पीठ आणि हे सुद्धा या मसाल्यामध्ये आपल्याला खमंग असं भाजून घ्यायचं आहे। तर आपण वाटण परतून घेतलं, कोरडे मसाले परतून घेतले आणि त्यानंतर बेसन पीठ सुद्धा यामध्येच भाजून घेतलेलं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता छान असं पीठ भाजलेलं आहे आणि वास सुद्धा छान खमंग सुटलेला आहे। आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। तर पाणी आपल्याला गरम घालायचं आहे, तुम्हाला किती घट्ट पातळ त्यानुसार तुम्ही पाणी घालायचं आहे। इथे मी साधारण 1 ते 1.5 ग्लास गरम पाणी घालणार आहे। तर इथे आपण 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे। आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला चवीपुरतं मीठ आणि त्यानंतर आपल्याला घालायची आहे भरपूर सारी कोथिंबीर। आता हे पुन्हा आपण एकदा मिक्स करून घेऊ आणि मिक्स केल्यानंतर एक मोठी उकळी आपल्याला काढून घ्यायची आहे। आमटीला मोठी खळखळून उकळी आलेली आहे। आता गॅसची फ्लेम आपल्याला एकदम लो करायची आणि यावरती आपल्याला फट राहील असं झाकण ठेवायचं आहे 5 मिनिटासाठी। 5 मिनिटामध्ये आपली आमटी तयार होईल। तर इथे 5 ते 7 मिनिटे झालेली आहे आणि आमटी तुम्ही इथे बघू शकता आटलेली आहे आणि घट्ट पातळ इथे तुम्ही बघू शकता। आता तुम्हाला किती घट्ट पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही गरम पाणी घालायचं आहे। वास खूप छान असा सुटलेला आहे आणि यामध्ये मी
गोडा मसाला घातलेला आहे. तुम्ही गोडा मसाला ह्या आमटीमध्ये जरूर घालून बघा. सर्वांनाच ही आमटी नक्की आवडेल. आणि अशा ह्या सोप्या पद्धतीने तुम्ही हे बेसन पिठाची झणझणीत चविष्ट आमटी जरूर करून बघा. आणि तुम्हाला माझी ही आजची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा. धन्यवाद.